आपण ऍक्शन मध्ये पाहू, परंतु दुसऱ्या बाजूला अजित मोहिते सध्याच्या घडल्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, काशीदमध्ये तर नेहमीच चर्चा अजित मोहितेंची असते आणि मागील हंगाम जर गाजवला होता यावेळेला म्हणजे अजित मोहितेवर सर्वांच्या नजरा असतील, निखिल धारवेवर सर्वांच्या नजरा असतील, त्याचबरोबर अंगद पाटील मॅन फ्रॉम इनामपुरी यांच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील, म्हणजे या मॅचवर देखील सर्वांच्या नजरा असतीलच। आणि जशी ही मॅच सुरू होईल घेऊन जाईल तुम्हाला अलिबागचा एक अलिबाग जिराडचा एक जबरदस्त आवाज आमचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी प्रितेशजी पाटील सर। थँक्यू व्हेरी मच चंदू सर। आणि दोन्हीही संघांना विनंती असणार आहे आपल्या एक प्रतिनिधी आधीच पाठवून द्यायचा आहे पहिला चेंडू पडण्याच्या आधी। निश्चितपणे सोमजाई श्रीवर्धन अर्थात हा संघ श्रीवर्धन म्हणून आलाय आणि त्याच वेळी जर आपण पाहिलं ना तर जय हनुमान सर्वे या सर्वे संघाबद्दल बोलायचं तर मुरुड तालुक्यातील एक टॉप संघ आहे आणि मुरुड तालुक्यातील जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक वर्षी सर्वात जास्त विजेतेपदाचा मान हा संघ पटकावत असतो। निखिल धारवे असेल आणि त्याच्यासोबत अजित मोहिते अर्थात मागील वर्षीच्या स्पर्धेमध्ये अजित मोहितेने हे मैदान गाजवलं होतं आणि पाहूया त्याच पद्धतीची इनिंग तो कॅरी करणार का, ती कंटिन्युटी ती सातत्य तो दाखवणार का। आणि त्याच वेळी जर मुरुड तालुक्याचा आपण विचार केला तर त्यांचा एक सर्वोत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि या वर्षीच्या हंगामात अनेक ओपन स्पर्धा आणि आयकॉन स्पर्धा गाजवणारा निखिल धारवे पाहायला मिळतोय। अंगद पाटील त्या संघामध्ये आहे आणि राज धारवे सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे। सो चांगल्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळेल। सोमजाई श्रीवर्धन तुमचा 12वा खेळाडू अद्यापपर्यंत आला नाहीये, जर पहिला चेंडू पडायच्या आधी खेळाडू 12वा खेळाडू हजर नसेल तर पेनल्टी दिली जाईल। सोमजाई श्रीवर्धन पहिल्या फेरीचं अखेरची लढत, एक संघ श्रीवर्धन तालुक्यातील तर दुसरा संघ मुरुड तालुक्यातील। आणि अकेश कदम याच्या जबरदस्त इनिंगसाठी श्रीराम बेलोसे यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे। मैदानावरती आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर तैनात झालेले पाहायला मिळतात। निखिल धारवे इकडे मुरुडचा सुपरस्टार तर दुसरीकडे टेनिस क्रिकेटचा एक जबरदस्त खलनायक, एक जबरदस्त नायक असा बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। अर्थात गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून तो प्रसिद्ध आहे अजित मोहिते। तसं पाहायला गेलं चंदू सर तर हे मैदान राईट हँडेड बॅट्समनसाठी अनुकूल आहे आणि अजित मोहिते आता बॅटिंग करत असताना पाहूया सोमजाई श्रीवर्धन संघाची रणनीती कशा पद्धतीने असेल। तसं पाहायला गेलं तर श्रीवर्धन संघ पहिल्यांदाच या ग्राउंडवरती खेळतोय, परंतु खऱ्या अर्थानं आशिष कणोजिया आणि अजित मोहिते यांच्यामधलं द्वंद्व सुद्धा पाहण्यासारखं असेल। पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आशिषच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय। आशिष या संघासाठी आयकॉन म्हणून खेळतोय आणि समोर मात्र अजित मोहिते पाहायला मिळतोय। डीसीबी ग्रुप काशीद आयोजित आपण चषक पाहतोय। संपूर्ण जर आपण पाहिलं ना या स्पर्धेसाठी फक्त मुरुड तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील विविध भागातील आणि त्याचबरोबरीने उद्या महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील जिल्ह्यातील संघ या मैदानावर खेळताना दिसतील। खऱ्या अर्थानं हेच तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं, कारण वेगवेगळ्या विभागातील संघ ज्यावेळी वेगवेगळ्या विभागातील संघांविरुद्ध खेळतात ना त्यावेळी जे युद्ध होतं मैदानावरती, जो क्रिकेटचा रणसंग्राम जो होतो ना तो नेहमीच पाहण्यासारखा असतो। पाहूया आता मैदानावरती खेळ कशा पद्धतीने रंगेल। जे ते स्ट्रायकिंग एंडवरती अजित मोहिते पाहायला मिळतोय। कालचा दिवस जर आपण पाहिला तर चिकनी संघाने गाजवला होता आणि त्याने सेमीमध्ये एंटर केलं। आज पाहूया कोणता संघ असेल जो सेमीमध्ये एंटर करेल, परंतु तोपर्यंत आपण जाऊया मैदानावरती। जे ते आजच्या दिवसातील पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याला सुरुवात होते। अजित मोहिते सज्ज झाला बॅटिंग एंडवरती। पहिला चेंडू लो फुलटॉस स्वरूपाचा, थोडासा जर आपण पाहिलं ना स्लोवर वन पद्धतीने टाकला होता, त्यामुळे थोडंसं टायमिंग मात्र ते आपण पाहिलं मिस टाइम झाला आणि त्यामुळे पहिला चेंडूवरती एक धाव आलेली आहे।
सर्व संघ आपण पाहतोय बॅटिंग करते. आता मात्र निखिल धारवे पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंड वरती. निखिल धारवेकडे जर आपण पाहिलं अगदी चांगल्या पद्धतीची क्रिकेट खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ऑफ साइड असेल, ऑन साइड असेल, त्याच वेळी पॉइंट असेल, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक खेळत असतो. पाहूया तो आता कशा पद्धतीने मैदानावरती बॅटिंग करेल. ओहो, निखिल धारवेला दाखवलाय तंबूचा रस्ता. येथे मात्र गोल्डन डक वरती बाद झाला निखिल धारवे. बिग विकेट जय हनुमान सर्व संघाचा आडी. पहिला चेंडू फेस करत होता निखिल, परंतु निखिलला मात्र क्लीन बोल्ड केलं. अगदी संभ्रमात त्याला टाकला आणि येथे मात्र महत्वपूर्ण अशी विकेट गेले. त्यामुळे कुठेतरी सर्व संघ अडचणात पाहायला मिळते. आणि त्याच वेळी नवीन खेळाडू या वर्षीच्या हंगामात ज्या खेळाडूने सर्व संघाचा आधी अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय असा राज धारवे आता मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी गेलाय. पाहूया निखिलला लवकर गमावल्यानंतर सर्व संघ आता कशा पद्धतीने कमबॅक करेल. आशिष कनोजी यांनी मात्र आपल्या संघासाठी अगदी चांगल्या पद्धतीची विकेट प्राप्त केले आणि सर्व संघाला त्याने ट्रबल्स मध्ये टाकले, संकटात टाकले, अडचणींमध्ये टाकले. अगदी महत्वाची अशी विकेट आशिष कनोजी यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मिळवून दिलेली आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक आपण पाहतोय. बॅटिंग पॅराडाईजची विकेट इथे पाहायला मिळते. या विकेटवरती जर आपण पाहिलं तर 70 ते 80 धावा सुद्धा इझिली चेस होत आहेत. त्यामुळे कुठेतरी सर्व संघाला मात्र चांगल्या पद्धतीने धावसंख्या आता रचावी लागेल. राज धारवे सज्ज होतो आता बॅटिंग करत असताना. अंडर 19चा हा खेळाडू पाहूया मैदानावरती गेल्यानंतर आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आशिष सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. राजच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेजवळ फरार झालाय, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. डिपार्टेसमेंट विकेटला डबल्स मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र 3 धावा पाहायला मिळतात. कालपासून आपण पाहिलं या मैदानावरती धावांची अक्षरशः आतिषबाजी आपण अनुभवली, फटक्यांची आतिषबाजी अनुभवली, चौफेर फटकेबाजी आपण पाहिली. पाहूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल सर्व संघ. आखू टप्प्याला चेंडू बॅकफूट वरती जाऊन अगदी चांगला स्लॅश केलाय. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि तितकंच फ्लातून क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने चेसिंग केलेलं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाने. तिसरी धाव मात्र अत्यंत वेगात कंप्लीट केलं राज आणि अजित याने. चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय फ्लातून पाहायला मिळालं. धाव फलकावरती आता 6 धावा लागतात, जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. आता पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा अजित कडे लागल्यात. याच विकेटवरती अजित मोहिते याने मागील स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा उच्चाद मांडला होता. तो पाहूया अजित मोहिते यावेळी त्या पद्धतीची बॅटिंग करणार का, त्याकडे सुद्धा लक्ष वेधावं लागेल. आशिष कनोजी सज्ज होते आपल्या मार्कवरती. अजित मोहितेच्या बॅट मधनं अगदी सरळ अजित ब्रांडेड षटकार. अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता आणि अजित मोहितेने चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांचा आळी षटकार. एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळते आणि धाव फलकावरती आता मात्र 12 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावांची गती, धावांचा फ्लो आता चांगल्या पद्धतीने बनताना पाहायला मिळतोय. वेंटिगो आखू टप्प्याचा चेंडू आणि अजितच्या यावेळी मात्र आपण पाहतोय फटका. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून षटकार. सेकंड 6 इन रो. एटीन ऑन दी बोर्ड नाव. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अजित मोहिते त्याच्या रिदम मध्ये आलाय, त्याच्या मूड मध्ये आलाय आणि पहिल्या षटकापासूनच तो आक्रमण करतोय. अप्रतिम अशा स्वरूपाची फलंदाजी तो करतोय आणि गोलंदाजांवरती तो आता तुटून पडलाय, हल्लाबोल करतोय. 18 धावा पहिल्या षटकानंतर धावफलकावर पाहायला मिळतात. पाहूया आता दुसऱ्या ओव्हर मध्ये सोमजाई श्रीवर्धन संघाकडून कोणता गोलंदाजीला येईल. मांजरेकर
षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी मार्कवरती साई मांजरेकर पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती आल्यानंतर सुरुवात अगदी चांगली म्हणावं लागेल. निखिल धारवे जरी बाद झाला असला ना तरी अजित मोहिते अगदी त्याच्या स्टाईलमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाला. सलग 2 चेंडूवरती त्याने मारलेले 2 षटकार आणि त्यानंतर धावसंख्यानं सुद्धा फ्लाय घेतलाय. पहिल्या काही चेंडूंवरती नक्की ट्रबल्स मध्ये होता सर्वे संघ, पण आता मात्र त्यांना रिदम मिळालाय, सूर गवसलाय आणि सूर गवसल्यानंतर मात्र अजित मोहितेची बॅटिंग ही पाहण्याजोगी असते. साई पाहूया आता मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. षटक क्रमांक दुसरा आहे जय हनुमान सर्वे संघ. जर आपण पाहिलं तर यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मुरुड तालुक्यातील अनेक नामवंत स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत, परंतु येथे पाहूया DCB चषकामध्ये त्यांचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने होणार. गेले कित्येक वर्षापासून सर्व या संघाचं अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, त्यांना हा चषक जिंकायचा आहे. अद्यापपर्यंत त्यांना हा चषक जिंकता आला नाहीये. ते स्वप्न यावेळी ते कंप्लीट करणार का? वळूया मैदानाकडे, जिथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय साई मांजरेकर. समोर राज पाहायला मिळतो बॅटिंग साडे. पहिला चेंडू राज मात्र यावेळी अलॉंग द कार्पेट खेळतोय. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहे, टिपमध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि फक्त सिंगल मिळाल्या चेंडूवर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र इनफॉर्म बॅट्समन अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडवरती आलाय आणि अजित वर्सेस साई हा सामना सुद्धा पाहण्यासारखा असेल. श्रीवर्धन संघाकडे जर आपण पाहिलं त्यांच्याकडे सुद्धा पोटेन्शियल अगदी चांगलं आहे. खूप दूरवरनं ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि पाहूया काशीच्या मैदानावरती आल्यानंतर ते कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स देतील. साई मांजरेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. एक लांब पल्ल्याचा रनअप त्याच्याकडून पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी खराब पाहायला मिळालाय. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन आणि पंचांकडून बीमरचा इशारा आलाय. चेंडू अगदी वेस्ट हाईटच्या वरती पाहायला मिळाला. अजित मोहिते समोर आहे, मग त्याला रोखायचं कसं? तर वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न आला अंगलट. चेंडू गेलाय बीमर आणि त्यामुळे या चेंडूवर असेल फ्री हिट. फ्री हिट असणार आहे या चेंडूवर आणि अजित स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि सोमजाई श्रीवर्धन संघाने त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. चेंडू बीमर होता की नव्हता हे चेक केलं जाईल, त्यासाठी निर्णय केलाय तिसऱ्या पंचांच्या कोर्टात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. पाहूया आता तिसरे पंच चेक करतील आणि त्यांच्याकडून नेमका कोणता इशारा येतोय. ओके, नोचा इशारा आलाय. थर्ड अंपायरकडनं आपण पाहतोय चेंडू नो असल्याचा इशारा आलाय. बीमर होता आणि त्याच कारणास्तव आता मात्र अजितला फ्री हिटची एक नामी संधी चालून आले आणि अजित विरुद्ध तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी कराल ना तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा तो प्रकार होऊ शकेल. तब्बल धावफलकावरती 20 धावा लागल्यात आणि सर्वे संघ सुद्धा अगदी दमदार सुरुवात करताना पाहायला मिळालंय. अप्रतिम कामगिरी ते करतायत या मॅच मध्ये. अजित मोहिते पाहायला मिळतो, टेनिस क्रिकेटचा एक सुपरस्टार खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती आता फ्री हिटचा सामना तो करेल. पाहूया कशा पद्धतीने अजित फेस करेल आता साई याला. हा चेंडूवरती प्रहार तर अगदी चांगला झाला आणि तितकंच फुलातून क्षेत्ररक्षण, कमालीचे फिल्डिंग. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. जरा खेळाडू इंजर्ड झाला, जरा लक्ष द्यायचं आहे.
शक्य झाल्यास त्या खेळाडूला खेळणं शक्य नसेल तर बाहेर घेऊन या, बदली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सो आपण पुन्हा एकदा जातो मैदानाकडे, जेथे मात्र नजर टाकली तर 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक सेकंड चालू आहे. जे हनुमान सर्वे संघ मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतात, परंतु यावेळी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षण मात्र तिथे इंजर्ड झालेला सुद्धा पाहायला मिळाला. सो सर्वांना विनंती असणार आहे, खेळाडूंना खेळताना काळजी घ्या, कारण उन्हाचा आपण जर पाहिला तर प्रभाव वाढत चाललाय. रखरखत ऊन पाहायला मिळते. सो सर्वांनी आधी आपली काळजी घ्या आणि तसंच खेळा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातून निसटलेला पाहायला मिळते आणि त्याच वेळी आपण पाहतोय 22 करसर यांच्याकडनं इशारा आलेला आहे की चेंडू डेड आहे. धावा फलकावरती जर आपण नजर टाकली तर 22 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक सेकंड चालू आहे. धाव फलकावरती 22 धावा लागल्यात, त्यामुळे कुठेतरी सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळते. प्रभावी स्टार्ट इथे पाहायला मिळते. फाउंडेशन चांगल्या पद्धतीने रचताना पाहायला मिळते सर्व्हिस संघ. हा चेंडू मात्र खोट टप्प्यावरती पिच करण्याचा प्रयत्न. अजित मोहिते मात्र या चेंडूला मिड विकेटच्या बाहेर खेळण्यासाठी प्रयत्न जरूर करत होता. त्याच्या बॅटच्या पट्ट्यावरती चेंडू त्याला घेता आला नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतो हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. साई मांजरेकर या षटकामध्ये अफलातून मारा करतोय. अजित मोहिते समोर असताना सुद्धा तो त्याच्याकडे असलेली चिकरबाज वृत्ती दाखवतोय मैदानावरती. हा चेंडू मात्र लॅक्सटमच्या बाहेर आहे. +1 धाव बायच्या रूपात. वाईट +1 अशा पद्धतीने या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2 आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 24 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग पॅराडाईज विकेट, फलंदाजीचं नंदनवन असणारी ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती जिंकायचं असेल ना तर या सामन्यामध्ये 80+ जावं लागेल टीमचे हनुमान सर्वे संघाला. ...24 ऑन दी बुट. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. साई मात्र या षटकामध्ये 6 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. नियंत्रण चांगलं पाहायला मिळत नाहीये. खूप सारे चेंडू एक्स्ट्रा टाकलेत त्याने. यावेळी राजच्या बॅटमधनं अगदी अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा ऑफ ड्राईव्ह करतोय
परंतु क्षेत्ररक्षक त्या रिझन मध्ये पाहायला मिळालाय. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर, परंतु साईचं हे षटक जर आपण पाहिलं ना, एकही मोठा फटका त्याने मारू दिला नाहीये. कमालीची भेदकता तो दाखवतो या षटकामध्ये. अगदी परिणामकारक गोलंदाजी तो या षटकामध्ये करताना दिसतोय. अजित मोहिते आणि राज ढार्वे या दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवण्याची कामगिरी त्याने या षटकामध्ये केले. अजितला मात्र पहिल्या षटकाप्रमाणेच बॅटिंग करावी लागेल, कारण ही विकेट आपण पाहतोय अगदी बॅटिंगसाठी अनुकूल अशी खेळपट्टी आहे. त्यामुळे धावसंख्या चांगल्या पद्धतीने रचणं गरजेचं आहे. हा चेंडूवरती फटका अगदी चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे साई मांजरेकरचं हे षटक कुठेतरी सोमजाई श्रीवर्धन संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये त्याने केलेली एकंदरीत गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती त्याने मारा केलाय. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी त्याने केली आणि त्याचमुळे आपण पाहतोय सर्व संघ यावेळी मात्र एक मोठ्या फटकाच्या शोधात पाहायला मिळतोय. 26 on the board, over number second in a progress now. Sai is ready on his mark. आणि इथे मात्र राजच्या बाटबांना फटकाला अगदी चांगला चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. चेंडू शॉट, चेंडू फाईन लेगच्या बाहेर आला. एक दमदार चौका. वेलकम बॉडी फॉर टीम जय हनुमान सर्वे. मोका गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेट कासार यांचा सनसनीत चौका. पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावांची सरासरी आपण पाहतोय आणि 15 धावांच्या धाव गतीने तब्बल 30 धावा धावफलकावरती जमवल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया त्या ओव्हर्समध्ये अजित मोहिते आणि राज ढार्वे कशा पद्धतीने बॅटिंग करतील. त्याच वेळी गोलंदाजी करणारा संघ सोमजाई श्रीवर्धन संघाची स्ट्रॅटेजी, नीती, रणनीती कशी असेल ते सुद्धा पाहण्यासारखं असेल. Thirteen on the board now after second over. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सोमजाई श्रीवर्धन संघाकडून आशिष कनोजिया पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मुंबई, बोरिवलीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीने तो यावेळी मैदानामध्ये गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 आता असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर आल्या, पण त्यानंतरच्या षटकामध्ये साईने केवळ 12 धावाच खर्च केल्या. त्यामुळे कुठेतरी धावसंख्येचा आलेख उतरता पाहायला मिळालाय. पहिल्या 2 षटकांच्या खेळामध्ये षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय आता गोलंदाज आशिष कनोजिया. आपण जर पाहिलं तर यावर्षी आशिष कनोजिया तुफानी फॉर्म मध्ये आहे. गोलंदाजी करत असताना त्याने आयकॉन टुर्नामेंट, ओपन टुर्नामेंट यावर्षी गाजवल्यात, पण समोर सुद्धा त्याला तितकंच मोठं आव्हान पाहायला मिळते. सर्व संघाकडून खेळणारा आयकॉन खेळाडू अजित मोहिते त्या समोर आहे. पाहूया आता आयकॉन वर्सेस आयकॉन असा सुद्धा मुकाबला होताना पाहायला मिळेल. राईट मुहूर्त विकेट अशी सज्ज झाला आपल्या मार्कवरती. पहिला चेंडू अगदी वेगात खोलात सुद्धा मोठा पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, चांगला मारा आहे ते पाहायला मिळाला आशिष खंडा. अगदी दमदार गोलंदाजी तो करतोय. धाव फलकावरती आता 31 धावा लागतात, जेथे ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळते. राज ढार्वेकडनं सुद्धा त्याच्या संघाला खूप अपेक्षा असणार आहेत, कारण या वर्षीच्या हंगामात राजचे सुद्धा बॅट प्रत्येक मैदानावरती तळपले. त्यामुळे या वर्षीचा फॉर्म राज ढार्वेला सुद्धा कंटिन्यू करावा लागेल. पाहूया तो त्या पद्धतीची कामगिरी करणार का. आशिष कनोजिया पाहायला मिळतो या षटकामध्ये. ओव्हर नंबर 3 आहे. यावेळी राजच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, त्याला फसवून चेंडू फरार झाला. सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. वेलकम बाउंड्री फॉर टीम जय हनुमान सर्वे. पस्तीस धावा धावफलकावर आल्यात. मच नेडेड फूड पाहायला मिळाला हनुमान सर्वेचा आणि राज ढार्वेच्या बॅट मधना हा दमदार स्ट्रोक आला यावेळी. ओहो क्या बात आहे. अगदी वेगात टाकलेला चेंडू
फलंदाजाची अग्निपरीक्षा घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. आशिष कनोजिया सुद्धा इम्प्रेस करतोय, अगदी प्रभावी मारा करतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय षटकामध्ये आता धावा येत नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्या. तसं पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या सर्व संघाला ते रसावी लागेल. 70+ तरी त्यांना जावं लागेल. येथे मात्र अगदी समोरच्या दिशेने खेळलेला फटका राजच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. परवेश पहिली आणि दुसरी जिंकली ना. 36 ऑन द बोर्ड नाव. खूप वेळानंतर पुन्हा एकदा अजित मोहिते पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूया अजित मोहिते मैदानावरती कशा पद्धतीने आता बॅटिंग करणार, त्याच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हा चेंडू अगदी खुलामध्ये अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला पाहायला मिळालाय. धावा येत नाहीयेत. 18 धावा पहिल्या षटकात आल्या जरूर, पण त्यानंतर मात्र धावांची गती पूर्णतः खालावलेली पाहायला मिळते. कुठेतरी बॅटिंग करणारा बॅट्समनला आता जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल आणि जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा कराव्या लागतील, एफर्ट्स द्यावे लागतील आणि चांगले एफर्ट्स दिले ना तर चांगली धावसंख्या रचू शकेल सर्व संघ येथे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला. अंपायरचा ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 38. या नंतर होणारा सामना परी 11 शिरढोण आणि यंगस्टर रामराज आणि परी 11 शिरढोण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी आमच्या कॉन बॉक्स मध्ये यायचं आहे. येथे राजचा फटका फसलाय. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये एक चांगला असेल ते पाहायला मिळालाय. राज ठारवेची इनिंग आले संपुष्टात. बिग विकेट. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. आणि इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज कमावलाय सर्व संघाने आणि नवीन खेळाडू मैदानावरती जातोय त्यांचा आयकॉन असलेला अंगद पाटील. आता दोन्ही आयकॉन मैदानावरती पाहायला मिळतात सर्व संघासाठी, पण त्याचवेळी आशिष कनोजिया या आयकॉन खेळाडूने सोमजाई श्रीवर्धनसाठी गेलेली गोलंदाजी सुद्धा तितकीच बहरदार पाहायला मिळाली. या षटकाचा जर आपण विचार केला ना तर या षटकामध्ये त्याने केवळ 8 धावा खर्च केल्या. तसं पाहायला गेलं तर विकेट बॅटिंगसाठी अतिशय पोषक अशी आहे. आणि याच वेळी विष्णू आणि परेश या दोघांना सुद्धा विनंती असणार आहे. परवेश शेठ बेलोसे यांचं अग्राचं निमंत्रण तुम्हाला आहे. विष्णू आणि (38 ऑन द बुट. आणि आता मात्र अजित मोहिते आणि अंगद पाटील असे 2 बॅट्समन पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सुशील गावडे पाहायला मिळतोय. पाहूया आता श्रीवर्धन संघासाठी सुशील गावडे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओव्हर क्रमांक हे 4था असणार आहे आणि पाहूया सुशील गावडे मैदानावरती आल्यानंतर कशा पद्धतीने मारा करतोय. 3 ओव्हरच्या खेळांमध्ये जर आपण पाहिलं तर 38 धावा आलेल्या आहेत. येथून मात्र आता एक्सलरेट करावं लागेल. टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल संघाला. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि येथे आपण पाहतोय आणि निश्चितपणे सर्व संघाचे स्टार आकाश महाडिक सुद्धा 9 महिन्यानंतर सीपवरून परत आलेले आहेत. डायरेक्ट मैदानावरती आलेत ते. आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू विकेटच्या बाहेर. 9 चेंडू पडलाय आणि आता मात्र फ्री हिट सर्व संघासाठी. जर आपण विचार केला तर सर्व संघाने मागील 2 षटकांमध्ये एकही षटकार खेळला नाहीये. त्यामुळे आता कुठेतरी त्यांना आपली जी इनिंग आहे ते एक्सलेट करावी लागेल आणि हा फ्री हिट संधी, फ्री हिटचा जो चेंडू आहे ना तो सर्व संघासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असेल. अजित मोहिते पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. 39 धावा धाफल कर लागल्यात. आखो डब्बाचा चेंडू तुम्ही या खेळाडूला टाकूच शकत नाही आणि त्यावेळी चित्र असेल फक्त आणि फक्त षटकार. तो षटकार आला अजितच्या बॅटमधून.
45 ऑन दी पुट. पहिला चेंडू होता, नो टाकला आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाले. त्यामुळे एका चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुशील गावडे याने आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत करतो अजित मोहिते. मागील वर्षीचा डीसीबी चषकाचा मालिकावीराचा मानकरी अजित मोहितेला आपण पाहतोय मैदानावरती. या वर्षी सुद्धा तो त्याच पद्धतीच्या थाटामध्ये, त्याच रुबाबामध्ये, त्याच स्टाईलमध्ये आपले इनिंग फॉलो करताना दिसतोय. टॉस करण्यासाठी यायचा आहे आणि अजितचा मोठा तडाखा यावेळी उदीप वाटेस विकेटचा बाहेर. 6 धावांसाठी आला आणखीन एक षटकार. परिलोन शिरडोन आणि स्वयंसेवकाची भूमिका पार पाडायची आहे तेथे. आणि परिलिओन शिरडोन आणि यंगस्टर रामराज दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि पुढील सामना 4 ओव्हरचा असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. मैदानावरती अजित मोहितेची तुफानी बॅटिंग आपण अनुभवतोय आणि सर्वे संघ धाव फलकावरती 50 धावा लावतोय. 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळालाय. अजितचा तडाखा, अजितची सुनामी पाहायला मिळते. आता तो रंगात आला आणि ज्या वेळी अजित रंगात येतो ना त्या वेळी त्याला थांबवणं भल्या भल्या गोलंदाजांना सुद्धा अवघड जातं. आहो सुशील मात्र कमबॅक करतोय. यावेळी लाईन चेंज केली, चेंडू लो फुलटा स्वरूपाला टाकला ऑप्शनच्या बराचसा बाहेर आणि अजितला मात्र बीट करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. सुशील सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि तो सुद्धा आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत असताना 51 ऑन दी पुट आणि यावेळी अजितच्या बॅट मधनं आलाय आणखीन एक भला मोठा ताकदवान षटकार. काव कॉर्नरच्या बाहेर 6 धावांसाठी. धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. थँक्यू व्हेरी मच. डेड चेंडूचा इशारा आलाय पंच गणेश बाविस्कर सर यांच्याकडनं. धाव फलकावरती 57 धावा आल्या परंतु अजित मोहितेने सुशील गावडेला टार्गेट केले. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा नव्हत्या परंतु मैदानावरती सुशील गावडे गोलंदाजीला आला आणि परंतु यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुशीलने सुद्धा सुटकेचा विश्वास सोडला असेल कारण त्याच्या प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत प्रहार पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू, एक चांगला मारा आहे ते पाहायला मिळतोय सुशील कडनं. 57 ऑन दी बोर्ड ना, 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या सुशील याने. अजित मोहिते गुप फलंदाजी करतो आणि नेहमीच एक वेगळं चॅलेंज असतं अजित समोर गोलंदाजी करणं हे. मग त्याला चेंडू कुठे टाकायचा, लाईन कोणती असावी हे कोडा असतं आणि मैदानावरती आशिषच्या बॅट मधना या ओ मधला 4था मोठा फटका. चेंडू सीमारेचा पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. अजित मोहिते वैयक्तिक 42 धावांची खेळी करतोय कारण मागील जी स्पर्धा झाली होती त्यावेळी 3 मॅचेस तो खेळला होता आणि 3ही मॅच मध्ये अर्धशतक झलकावली होती. त्यामुळे आपण पाहूया यावेळी सुद्धा तो त्याच पद्धतीची इनिंग खेळणार का. आतापर्यंत 42 धावांची एक ताबडतोड इनिंग त्याने खेळले. आज मात्र त्याची बॅटिंग बहरात आली आणि नेहमीच काशीचं हे मैदान अजित मोहितेसाठी फेवरेट ठरले. प्रत्येक वेळी त्याने या मैदानावरती तुफानी आणि फायरी बॅटिंग केले. तशीच बॅटिंग पाहायला मिळाली. ओमकार दातार पाहायला मिळतोय सोमजाई श्रीवर्धन संघाकडून. षटक क्रमांक अंतिम घेऊन टॉस जिंकला यंगस्टर रामराज संघाने.
4 ओव्हरचा तो सामना असणार आहे. पहिला चेंडू अंगद पाटीलने भिरकावून दिलाय, सीमारेषा पलीकडे आलाय. पहिला चेंडूवरती एक ब्रँडेड षटकार. ते थोडासा स्ट्रगल करत होता सर्वे संघ, पण आता मात्र धावा येत आहेत. हा चेंडू नोचा इशारा आलाय. आता सर्व काही सर्वे संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळते. अर्थात आकाशचा पायगुण म्हणावा लागेल, कारण त्याने मैदानावरती पाऊल ठेवलं आणि 4 षटकार सुद्धा त्या ओव्हर मध्ये आलेत. 70 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा अंगदच्या बॅट मधनं आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द टॉप फॉर 4 रन्स. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस फोर बाय अंगद पाटील. आईन तर तुपाची नाही तर उपाशी, अशा पद्धतीची सर्वे संघाची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती जणू काही आक्रमण करायचे आहे या मंत्राची जोपासना त्याने केले. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय अंगद पाटील बॅकफूट वरती जाऊन तयार होता मोठ्या फटक्यासाठी, परंतु यावेळी चांगला मारा पाहायला मिळाला. गोलंदाज त्याने आधीच रीड केलं होतं, त्यामुळे मात्र सिंगल मिळते या चेंडूवर. 42 धावसंख्येवर खेळणारा अजित मोहिते पाहूया यावेळी या स्पर्धेतील 5वं अर्धशतक ठोकणार का. कारण जर आपण पाहिलं कालच्या पासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 अर्धशतक पाहायला मिळाले, त्यामध्ये 2 अर्धशतक सुशांत मोकलच्या नावावर, तर 1 अर्धशतक आकाश चिंदारिया आणि 4थं अर्धशतक आपण पाहिलं वैभव पाटीलच्या नावावरती होतं. पाहूया अजित मोहिते खेळतो 42 धावसंख्येवर. आणि यावेळी अजितच्या बॅट मधनं पुन्हा एकदा लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू व्हेरी मच डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे. 81 ऑन दी बोर्ड नाव. आता मात्र आव्हानात्मक धावसंख्या सर्वे संघाने उभारली. जी धावसंख्येला टच त्यांना करायचं होता ना, ती 80 धावसंख्या त्याने आता उभारले आणि नो डाऊट ते आता चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळतात. पण त्याच वेळी 48 या धावसंख्येवरती अजित मोहिते हा खेळाडू खेळताना पाहायला मिळते. पाहूया 50 धावांची इनिंग तो इथे साकारणार का. परंतु ओमकार दातार हा गोलंदाज यावेळी खूप साऱ्या प्रमाणात एक्सपेन्सिव्ह ठरलाय, महागडा ठरलाय. त्याने खूप धावा खर्च केल्यात. हा चेंडू पंचांकडून नोचा इशारा आलाय आणि आता मात्र काही सर्वे संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांचा खेळ ते आपण पाहिला दमदार गोलंदाजी, पण 4थं आणि 5वं षटक त्यामध्ये सर्वे संघाने टीम बॅटिंग करून दाखवले आणि 82 धावा धावफलकावर लागलेत. अजित मोहितेने यावेळी बॅकफूट वरती जाऊन एक चांगला स्क्वेअर कट खेळलाय. गुंडाप्पा विश्वनाथ स्टाईलने खेळला हा स्क्वेअर कट गेलाय चेंडू सीमारेषा पलीकडे आणि अजितचं अर्धशतक. अजितला विनंती असणार आहे आपण बॅट दाखवून अभिवादन करायचं आहे आणि सलग 4थं अर्धशतक काशीच्या मैदानावरती, कारण 2020 साली सुद्धा त्याने 3 मॅच मध्ये 3 अर्धशतक ठोकली होती. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येकाचं एक लकी ग्राउंड असतं, तसंच अजितचं हे ग्राउंड म्हणावं लागेल. आज मात्र गोलंदाजांवरती तो हल्लाबोल करतोय आणि धावफलकावरती तब्बल 86 धावा लागल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू होता या इनिंग मध्ये, परंतु ओमकार गावडे पूर्णपणे निराशेच्या गर्तेत फ्रस्ट्रेशन मध्ये आलाय. चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्याकडे पाहायला मिळाला. यावेळी सुद्धा चेंडू बॅट्समन पासून थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्नात नो आलाय आणि आता फ्री हिट. 87 ऑन दी बोट. आणि शेवट सुद्धा आपण पाहतोय गोड केला अजित मोहिते याने डिप स्कोअर लेगच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा एक दमदार षटकार. धावफलकावर लागला 93 धावा आणि विजयासाठी 94 धाव संख्येचं एक भलं मोठं संवाद. पाहूया सेकंड इनिंगचा खेळ कशा पद्धतीने होईल याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय यासिन मर्चंट सर इयान्सकडे.
धन्यवाद प्रितेश. अफलातून फलंदाजीचा नमुना सादर केलाय. नेहमीप्रमाणे अजित मोहिते यानं आपल्या बॅटचा तडाखा दाखवलाय. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये आपण पाहतोय काहीशी संकुचित असणारी ही धावसंख्या. 3 षटकांमध्ये फक्त 38 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र 2 षटकांमध्ये 55 धावा इथे ठोकून काढलेल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये 25 आणि अंतिम षटकामध्ये 30 धावा ओमकार दातार या गोलंदाजाच्या षटकामध्ये आपण पाहिल्या. आणि त्याच कारणास्तव एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलेलं आहे ते जय हनुमान सर्वे या संघाला. 94 धावांची गरज. निर्धारित 5 षटकांचा हा सामना सुरू आहे. सोमजाई श्रीवर्धन विपक्ष जय हनुमान सर्वे. आपण आहोत काशीद या छोट्याशा आणि सुंदर गावामध्ये, मुरुड तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि माझ्या समवेत चंद्रकांत शेट्टे सर आणि त्याचप्रमाणे प्रितेश पाटील सर यांचा इथे आवाज आपण ऐकत आहात. त्याचप्रमाणे गुणलेखक ही भूमिका आमचे दरणे गुरुजी अगदी व्यवस्थित इथे सांभाळत असताना, त्याचप्रमाणे आमचे DJ मास्टर निखिल. आणि त्याच वेळेस मी आभार व्यक्त करतोय या सर्व आयोजन कमिटीचे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलीच अशी ही स्पर्धा असेल, पहिलीच ही कमिटी असेल की ज्यांची एक वेगळी आयडिया आपल्याला इथे पाहायला मिळते. अर्थात ती आयडिया अशी आहे कारण आपण बऱ्याच वेळा खेळाडूंना अनेक पारितोषिकांना गौरवतो, त्यांना गौरविलं जातं, त्यांना सन्मानित केलं जातं. परंतु खऱ्या अर्थानं जे संघ मालक असतात, जे आपल्या मेहनतीचे पैसे एंट्री फीस म्हणून भरतात आणि बऱ्याच खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देत असतात, त्यांना मात्र कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी आणि कोणत्याही प्रकारचं पारितोषिक मात्र मिळत नाही. याचा विचार करता DCB ग्रुप यांनी पहिल्यांदाच एक प्रथा किंवा परंपरा इथे निर्माण केलेली आहे. ती म्हणजे विजेत्या संघाच्या संघ मालकाला एक मोठं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. काही या अगोदरच्या वर्षी किंवा या अगोदरच्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये आपण रोहित 11 या संघाचे संघ मालक रोहित यांना एक बाईक देऊन सन्मानित केलं होतं. आणि या वर्षी सुद्धा विजेत्या संघाच्या संघ मालकास आपण एक ब्रँडेड वॉशिंग मशीन देऊन सन्मानित करणार आहोत. आणि त्याच वेळेस दोन्हीही आणि याच दरम्यान आमचे मित्र आकाश महाडिक, हँडसम आकाश यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक त्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आपण पाहतोय 2020 आणि 2022 या स्पर्धेमध्ये काशीत DCB आयोजित या स्पर्धेमध्ये ज्या संघ मालकांनी एंट्री केलेली आहे त्यांना 2023 च्या स्पर्धेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट एंट्री देण्यात येणार आहे. ही सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आपण पाहतोय आणि प्रशंसनीय ही गोष्ट आहे. सर्व संघ मालकांना ॲप्रिशिएट केले जाणार आहे. त्याचप्रमाणे 2022 मध्ये ज्या संघ मालकांनी एंट्री केलेली आहे त्या संघ मालकांना 2023 मध्ये एंट्रीमध्ये 25% डिस्काउंट देण्यात येणार आहे. सन्माननीय मंगेश कांबळे यांचं मी आवर्जून इथे नाव घेईन, त्यांचा उल्लेख करेन, कारण पडद्यामागे खऱ्या अर्थानं हा माणूस खूप झटतोय, खूप मेहनत करतोय. मग चहाची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, मग कोल्ड्रिंक्स असेल, पाण्याची व्यवस्था असेल, मैदान असेल, खेळपट्टी असेल, सर्व काही पडद्याच्या मागे एक महत्त्वाची जी भूमिका असते ती आपण पाहतोय. एक डिरेक्टर म्हणून
सांभाळत असताना मंगेशजी कांबळे आपले मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण वळणार आहोत सामन्याकडे. सामना सुरू होतोय. जिंकण्यासाठी 94 धावांची गरज आणि मी यासिन मर्चंट पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या मैदानाकडे घेऊन जाणार आहे. धन्यवाद. आणि अजित मोहिते यांनी एक रेकॉर्ड, एक विक्रम आपल्या नावी केलेला आहे. आत्तापर्यंत एकाच इनिंगमध्ये 7 षटकार सुशांत मोकल याच्या नावावरती होते, परंतु तो विक्रम तोडला तो अर्थात अजित मोहिते यानं. आणि 8 षटकार त्यांनी फटकावलेत एकाच इनिंगमध्ये. वेल डन अजित. तो चलिए दोस्तों, पहला ओवर लेके आए हैं अंगद पाटिल. सलामी बल्लेबाज के रूप में रोहित नार्वेकर और अरबाज. स्ट्राइक एंड पर अरबाज बैकफुट पर जाकर उसे पंच किया और वाइडिश लॉन्ग ऑन के सर के ऊपर से गेंद को दे मारा 6 रनों के लिए. बनारस वाला मास्टर अरबाज समझ चुके हैं, अरबाज जान चुके हैं, अरबाज ने पहचान लिया है कि अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. 30 गज के दायरे के अंदर कम से कम 40 रन यहाँ पे बनाना लाजमी है और इसी वजह से उन्होंने पहली गेंद के साथ यहाँ पे आक्रमण की धार को तेज कर दिया है. अंगद पाटिल जैसे गेंदबाज के ऊपर आक्रमण करना इतना आसान नहीं है, मगर मराठी में अक्सर कहा जाता है की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. अरबाज बॅक टू द पॅव्हेलियन. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. अरबाज आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं आशीष कनौजिया. आशीष कनौजिया और रोहित नार्वेकर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, क्योंकि एज आइकॉन इस टीम में उन्होंने शिरकत की है और एक उम्मीद ज़रूर होगी कि ये दो बल्लेबाज इस मैच को जिता सकते हैं, इस मैच को बचा सकते हैं. हालांकि गेंदबाजी करते हुए आशीष ने अच्छी गेंदबाजी की, मगर अब यहाँ पे दोहरी भूमिका में अपने टीम के लिए कुछ कर गुजरना होगा. रोहित नार्वेकर, चतुर नाम से जाना जाता है इस खिलाड़ी को. सैंडी एसपी से अक्सर खेलते हुए नजर आते हैं. बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, मगर बाएं हाथ के बल्लेबाज है. हालांकि हवा का रुख हम देख सकते हैं पश्चिम की दिशा से पूरब की दिशा में. छह रन स्कोर कार्ड पर. स्लोवर वन गेंद, मगर घूमती हुई गेंद बिल्कुल परख नहीं पाए थे. बैकफुट पर जाकर उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास था. जी हाँ, जरूर मैं यहाँ पे आप सभी के लिए खुशखबरी जरूर देने वाला हूँ. एक गेंद के बाद बहुत बड़ी खुशखबरी जिसका आपको बेसब्री से इंतजार है. ये लीजिए, उसी स्ट्रोक के इंतजार में थे और लॉन्ग लेग की दिशा में हवाई सफर करते हुए गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने में कोई कसर नहीं छोड़ी. वेल डन. धान्या ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. तेरा
पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 12 रन, 12 का आंकड़ा यहाँ पे हमारे सामने आता हुआ, मगर ये काफ़ी नहीं होगा क्योंकि अब 24 गेंदें बची है और जीतने के लिए 82 रनों की ज़रूरत। 24 गेंदों में अगर 82 रन बनाने हैं तो हर ओवर में यहाँ पे कम से कम 20.50 के औसत से रन बनाने हैं, और जब 20 रन आपको हर ओवर में बनाने हैं तो कम से कम 3 बड़े स्ट्रोक हर ओवर में लगाने होंगे। ये सब कैलकुलेशन है, मगर इसी कैलकुलेशन को मद्देनजर रखते हुए, उसे ध्यान रखते हुए बल्लेबाजी करनी होगी, वरना इस प्रतियोगिता से बाहर जाना लाजमी है। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। अंगद पाटिल ने कुछ हद तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, ऐसा मैं ज़रूर कहूँगा, क्योंकि इस विकेट पर, जो कि बल्लेबाजों के लिए नंदनवन बैटिंग पैराडाइज विकेट यहाँ पे नज़र आ रही है, हर ओवर में 10-12 रन आसानी के साथ आते हैं। इस बीच नए गेंदबाज निखिल धारवे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं, राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, पहली गेंद से शानदार शुरुआत, सटीक निशाने पे, सही ठिकाने पे और सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल किया है। हर वक्त जिस तरीके से ये गेंदबाज, ये खिलाड़ी जाना जाता है, इसी क्लास के लिए निखिल धारवे पूरे मुरुड तहसील में एक स्टार खिलाड़ी है, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं एज आइकॉन। पेंड तहसील, मानगांव, मुरुड, श्रीवर्धन, हर मैदान में खेलते हैं। देखिए फिर से एक बार शानदार गेंदबाजी, चतुर को कारपेट के सहारे खेलने पर मजबूर कर दिया। कारपेट को चाटी हुई गेंद मिड ऑफ की दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर जब तक वहां पे फील्ड होती, 1 रन लेने का मौका, एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं, मगर करे तो क्या करे, इसी विवंचना में जरूर है। वेट एंड वॉच, यहाँ पे इंतजार करना होगा, सब्र करना होगा, क्योंकि सब्र का फल अक्सर मीठा होता है। अरबाज आउट होने के बाद अरबाज ने 3 गेंदों का सामना किया और 6 रन अपने टीम के लिए जोड़े। जी हाँ, फिर से एक बार बैकफुट पर जाकर उसे अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले की सही मायनों में मुलाकात नहीं हुई थी। गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पर यानी तकरीबन स्टिकर पर लगी थी, शॉर्ट स्क्वायर लेग पर। गेंद जब तक फील्ड होती, फिर से एक बार मात्र 1 रन लेने का यहाँ पे मौका। बहुत ही मजेदार ये मैच होने की संभावना थी, मगर अजीत मोहिते ने अंतिम 2 ओवर में पूरी तरीके से मैच का फासा बदल दिया, मैच का रुख बदल दिया। ये लीजिए, वेट एंड वॉच, सब्र का फल। जैसे मैंने कहा था, रोहित ने वेट किया, सब्र किया, ओवर पिच गेंद जैसी ही दिखी उस गेंद के ऊपर टूट पड़े, सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद को पहुंचा दिया 6 रनों के लिए। बीस पर 4 गेंदें हो चुकी है। निखिल धारवे, जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद का पीछा किया, उसे स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद फिर से एक बार बीचों बीच नहीं टकराई और इसी वजह से 1 ही रन यहाँ पे मिलने की संभावना। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा 21 रन स्कोर कार्ड पर। पहले ओवर के मुकाबले में ये ओवर भी बहुत ही बढ़िया तरीके से घटता हुआ, क्योंकि 5 गेंदों में अब तक मात्र 9 रन खर्च किए हैं निखिल धारवे ने। बल्लेबाजी करते हुए जरूर नाकाम रहे थे, निराश किया था अपने टीम को, मगर गेंदबाजी करते हुए देखिए फिर से एक बार शानदार वापसी की है। निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे, मिस्टर सर्वे, इस मरतबा राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार आशीष कनौजिया के लिए ओवर पिच गेंद करने की गलती नहीं कर सकते, हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, 6 रन। पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा इथे आल्यात। एकूण 27 धावा 2 षटकांच्या समाप्ती अंती। आणि खुश खबर ज्याची अगदी आपण वाट पाहत आहोत आतुरतेने सर्व प्रेक्षक रसिक
मायबाप क्रिकेटचे आमचे सर्व प्रेक्षक, उद्या इथे चिअर लीडर्स येणार आहेत. ही होती खुशखबर. आपण पाहतोय आमच्या डाव्या बाजूला इथे स्टेज उभारलेला आहे आणि उद्या इथे आपल्याला चिअर लीडरचा थरार पाहायला मिळणार आहे. DCB ग्रुप यांच्यातर्फे अनोखी भेट सर्व क्रिकेट रसिकांसाठी. क्रिकेटला एक तडका, क्रिकेटला एक तडका देण्यासाठी आपण पाहतोय त्यांच्यातर्फे एक सुंदर आयोजन इथे केलेलं आहे. नृत्याचा आविष्कार इथे आपण उद्या पाहणार आहोत. अनेक असे सुंदर चेहरे सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतील. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. फिर से एक बार अंगद पाटिल के हाथों में गेंद. अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज चतुर स्ट्राइक एंड पर. चतुर जब तक मैदान में रहेंगे रन तो बरसते रहेंगे. जी हाँ, इसमें इस मर्तबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास था. पहले ही मन बना लिया था, मगर शायद गेंदबाज अंगद पाटिल ने उन्हें परख लिया था, पहचान लिया था. उस गेंद को भापने में नाकाम रहे. गेंद कहीं और जा रही थी और बल्ला कहीं और जा रहा था. जाना था काशी, पहुंच गए वाशी. और इसी वजह से यहाँ पे बिंदी गेंद आती हुई. अंगद पाटिल बहुत ही होशियार, बहुत ही चाणक्य और बहुत ही चतुर अस्त्र गेंदबाज है. अक्सर इस गेंदबाज को हमने अंतिम ओवर में गेंदबाजी करते हुए देखा है. इस बीच बहुत ही अच्छी फील्डिंग करने के बावजूद अपने आप को बैलेंस नहीं कर पाए, आउट ऑफ द बैलेंस हो गया और इसी वजह से गेंद सीमारेखा के बाहर. 4 रन. पाहुणे मोका हा गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतीश शेठ कासार यांचा सनसनीत चौका. धन्यवाद डीजे. 16 गेंदें बची है और 63 रनों की जरूरत. क्या यहाँ पे हर गेंद के ऊपर चौका आएगा? क्योंकि जरूरत तो यही है, हर गेंद के ऊपर चौका अगर आता है तो ही बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे जीत सकती है. सोमजाई श्रीवर्धन, मगर गेंदबाज बहुत ही शातिर है, बहुत ही होशियार है, बहुत ही चाणक्य है, बहुत ही बुद्धिमानी का क्रिकेट यहाँ पे दिखाते हुए हर गेंद के ऊपर मात्र एक रन सिंगल और डबल के ऊपर बल्लेबाजों को यहाँ पे समाधानी करते हुए दिखाई दे रहे हैं. बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित किया जा रहा है और यही एक चिंता का विषय मैं कहूँगा, क्योंकि बड़े स्ट्रोक के अलावा आपके पास कोई चारा नहीं है. धीरे धीरे एक एक गेंद आपके हाथों से रेत की जर्रों की तरह फिसल रही है. इस मैच को अगर जीतना है तो हर गेंद को टारगेट करना पड़ेगा, हर गेंदबाज को टारगेट करना पड़ेगा. अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाई स्थिति है. किसी भी तरह से आपको यहाँ पे रन की जरूरत. जी हाँ, इस मर्तबा देखिए लाजवाब स्ट्रोक. बैकफुट पर जाकर क्या खूबसूरत अंदाज में उस गेंद के ऊपर प्रहार किया और गेंद मिड विकेट सीमारेखा के बाहर. 6 रन. धान्या वाघाची ललकार. हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. धन्यवाद डीजे. धन्यवाद आशीष कनौजिया अपने मूड में आते हुए, अपने रंग में रंगते हुए, क्योंकि अब तक उनके बल्ले से 3 छक्के हमें देखने को मिले हैं. चतुर के बल्ले से 1 छक्का 1 चौका देखने को मिला है. जी हाँ, देखिए जैसे ही छक्का लगा यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर ट्रांसफर किया है आशीष ने. आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद करने की कोशिश में लाइन से भटक गए और नो बॉल करार दिया है अंपायर जी ने. नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन, 39 रन हो चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर अभी भी हालांकि वक्त हाथों में जरूर है, मगर हर गेंद के ऊपर कोई ना कोई बड़ा स्ट्रोक आना जरूरी. स्लोवर 1 गेंद और बैकफुट पर तैयार थे और देखिए फिर से एक बार उस गेंद को उड़ा दिया मिड विकेट सीमारेखा के बाहर. 6 रनों के लिए.
और इस छक्के के सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 45 रन। तीसरा ओवर प्रगति पर, अंतिम गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी है, यानी तकरीबन 15 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, मगर ये फिर भी काफी नहीं होगा। यहाँ पे इसी तरह से बार बार और लगातार प्रहार करने होंगे। जी हाँ, इस मर्तबा उड़ाया, लाजवाब स्ट्रोक, फिर से एक बार सीमा रेखा के बाहर। देखिए राइट हैंडेड बल्लेबाज थे, मैच में रंग आता हुआ 12 गेंदें और 43 रनों की जरूरत। 43 रनों की जरूरत जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में। अब यहां से कुछ भी हो सकता है, किसी भी तरफ मैच ये चला जा सकता है। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 51 रन 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी तकरीबन हर ओवर में 17 रन के औसत से यहां पे रन उन्होंने अब तक जोड़े हैं। जब बल्लेबाजी कर रहे थे जय हनुमान सर्वे, तब 38 रन उन्होंने बनाए थे, और उसका जवाब देते हुए बल्लेबाजी करने वाली टीम सोमजाई श्रीवर्धन ने पहले 3 ओवर में 51 रन, यानी हम देख सकते हैं 4 कदम आगे चलते हुए दिखाई दे रहे हैं। मगर जिस अंदाज के साथ अंतिम 2 ओवर में अजीत मोहिते ने प्रहार किया था, वही अंदाज यहाँ पे देखना जरूरी होगा। नक्कीच सर, दोन्ही फलंदाज खूप चांगल्या फॉर्मात आहेत. रोहित नार्वेकरला आपण पाहिलंय, परंतु आशिष कनोजिया जो सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय यावर्षी खूप चांगल्या फॉर्मात आहेत. आणि मागील आठवड्यात जर पाहिलं तर मनोरी या ठिकाणी 5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा झाली होती, आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या अंतिम षटकात 1 षटक आणि 23 धावांची आवश्यकता असताना याच आशिष कनोजियाने विक्रोलियन्स विक्रोळीला विजय मिळवून दिला होता. और इसी वजह से अब सभी की निगाहें आशीष कनौजिया के ऊपर। मगर देखिए, एक तरफा प्यार नहीं होता, उस तरह से यहाँ पे एक तरफा बल्लेबाजी करने से कोई फायदा नहीं होगा। अब ढोलक की तरह यहाँ पे दोनों तरफ से गेंदबाजों को बजाना होगा, यहाँ पे चतुर को भी चलना होगा और आशीष कनौजिया का साथ देना होगा, उनकी हाँ में हाँ मिलानी होगी, तब जाके यहाँ पे ये काम हो सकता है, क्योंकि काम अभी भी बहुत बड़ा बाकी है। 12 गेंदें और 43 रनों की जरूरत। नए गेंदबाज आए हैं राज धारवे, अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद और आओ देखा ना ताओ, गेंद को खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धान्या वाघाची ललकार, हा गेला बुलंदी षटकार। हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं। चतुर रोहित नार्वेकर लेग स्टंप पर फुल टॉस गेंद, उनके लिए जन्मदिन का तोहफा था, उसे कबूल किया और मात्र दिशा दी। क्या कमाल का टाइमिंग था, गेंद जैसे ही बल्ले से लगी एक स्वीट सा मध्यम सा आवाज आया और उसके ऊपर मानो छपा हुआ था कि ये 6 रन ही होंगे। हवा के खिलाफ उस गेंद को ढकेल दिया था लाजवाब तरीके से 6 रनों के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या में फिर से एक बार उछाल आता हुआ 57 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। फिर से एक बार उड़ाया है, इस मर्तबा मिड विकेट के ऊपर से ओवर पिच गेंद थी, अपने आप को जगा दिया और लाजवाब तरीके से हवा के खिलाफ खेलने में कामयाब रहे रोहित के बल्ले से। बैक टू बैक दूसरा छक्का। क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है, और जिसकी मैंने बात की थी
जो मैंने इसके पहले बात बताई थी कि सब्र का फल अक्सर मीठा होता है। देखिए सब्र के साथ इंतजार करते रहे, अपनी भी बारी आएगी। और जैसे ही उनके पाले में गेंदें मिली, उस गेंदों को सीमा रेखा के बाहर आसमान में पहुंचा दिया। बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद अब मनोवैज्ञानिक दबाव राज धारवे के ऊपर। करे तो क्या करे, 10 गेंदें और 31 रनों की जरूरत। 31 रन जीतने के लिए 10 गेंदें अभी भी शेष बची हुई। जैसे मैंने कहा था कि आशीष कनौजिया ने लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन किया, रोहित का साथ यहाँ पे जरूरी है। और रोहित देखिए फिर से एक बार अपनी जिम्मेदारी को समझते हुए बल्लेबाजी कर रहे हैं, मगर इस मरतबा राज धारवे की मैं सराहना करना चाहूंगा। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद इस मरतबा गेंद अंदर की तरफ मुड़ती भी दिखाई दी और थोड़ी सी नीची भी रही, और इस वजह से अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे रोहित नार्वेकर अर्थात चतुर। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 12 रन राज ने अब तक खर्च किए हैं। 9 गेंदें और 31 रन। मजेदार मैच, झन्नाटेदार मैच और दिलों को सन्न कर देने वाला ये मैच है। दिमाग को सन्न करने वाला, दिलों को दहलाने वाला ये मैच है। कभी भी कुछ भी हो सकता है, कांटा कभी भी बदल सकता है। ये लीजिए फिर से एक बार उड़ाया, मगर गेंद फलक में और जान हलक में, और इसी के साथ चतुर मैदान से बाहर। संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट। सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी। थोडीशी त्वरा करा, या मॅच नंतर आणखी 3 मॅच खेळवायच्या आहेत, त्यामुळे विनंती असेल थोडीशी घाई करा। सर मॅच रंगात येताना पाहायला मिळते, चांगली कामगिरी जरूर। असं वाटलं नव्हतं 94 धावांच्या मॅचमध्ये फाईट होईल का, परंतु फाईट झाली आहे। त्याचं कारण रोहित नार्वेकर आहेत आणि आशिष कनौजी आहेत। परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निखिल धारवे आणि अजित मोहिते हे देखील असे एक चाणाक्ष कर्णधार देखील आहेत, आणि मॅचमध्ये थोडीशी रंगत मात्र जरूर अजूनही कायम आहे, कारण आशिष कनौजी या मैदानात आहेत सर। और देखिए अक्सर कहा जाता है कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। अब यहाँ पे लड़ते हुए आउट तो हो चुके हैं रोहित नार्वेकर, मगर एक तरफ से आशीष कनौजिया और उनके साथी बल्लेबाज जो अभी अभी बल्लेबाजी करने के लिए नमदार हो चुके हैं। गौरव बोरकर, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। आज गौरव को यहाँ पे दिखाना होगा अपना जलवा, आज यहाँ पे अपनी टीम के लिए कुछ कर गुजरना होगा। गौरव बोरकर के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, कम से कम सिंगल और डबल रन यहाँ पे लेने होंगे। फुल टॉस गेंद, मगर उस गेंद को क्या पहुंचाने में कामयाब रहे? जी हां, पहली गेंद और खेल दिया उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन। आशीष कनौजिया के बल्ले से आता हुआ ये लगातार तीसरा छक्का, यानी छक्कों की हैट्रिक लगाने वाले और एक बल्लेबाज। ये 5वें बल्लेबाज है जिन्होंने लगातार 3 गेंदों पर 3 छक्के लगाने का कारनामा अंजाम दिया है। 69 रन ऑन स्कोर कार्ड, 69 रन हो चुके हैं। 7 गेंदें, 25 रनों की जरूरत। मजेदार मैच। ये गेंद बहुत ही इंपॉर्टेंट होगी, मौल्यवान होगी। इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है तो अंतिम ओवर में एक कांटे की टक्कर देखने को मिल सकती है। और आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद, नो बॉल करार दिया है। यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। फ्री हिट भी मिलेगा, रन भी मिलेगा, गेंद भी मिलेंगी। यानी इस 1 रन के साथ रनों की संख्या 70 रन, 7 गेंदें, 24 रनों की जरूरत। सही मायनों में किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से यह मैच होगा, मगर देखिए आत्मविश्वास क्या होता है। और
फुल टॉस गेंद और इस मरतबा डीप स्क्वायर लेग के ऊपर से खेलने में कामयाब, नो बॉल करा दिया है, यानी 7 रन। ये देखिए 7 रनों का बोनस। गेला बुलंदी षटकार, हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार। पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर। गोलंदाजी करणाऱ्या संघानं मला वाटतं इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, अंपायरने घेतलाय का? नाही, टीमनी घेतलाय ना? हा तेच तर आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघानं इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण त्यांच्याकडे एक रिव्ह्यू घेण्याची संधी आहे आणि हा जर नो बॉल असेल तर मात्र इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, कारण बीमरचा नो असेल तर फ्री हिट सुद्धा मिळेल, त्यानंतर 7 धावा सुद्धा मिळतील आणि पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल। आणि पंचांचा इशारा काय येतोय याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। तिसरे अंपायर हेमंत कोळी सर, त्याचप्रमाणे परवेश बेलोसे कमिटी मेंबर, तिसरे अंपायर तिथे आहेत हेमंत कोळी सर। निर्णय काय येणार? धक दिलो की धडकने तेज। ये थी दिलो की धडकने, गेंदबाज राज धारवे की। सर, प्रेक्षकांना अशाच मॅच पाहिजे असतात। 94 धावांचा पाठलाग, मॅच चुरशीची होईल का या नक्कीच प्रेक्षकांना वाटलं होतं, परंतु आशिष कनोजिया कदाचित या परिसरात पहिल्यांदाच आयकॉन म्हणून आले असतील, परंतु काय प्रभावित करणारी कामगिरी त्यांनी केली आहे। तीसरे अंपायर का निर्णय क्या है? जी हाँ, अंपायर जी ने यहाँ पे जो निर्णय दिया है उसे हम जरूर आपके सामने पेश करेंगे, मगर थोड़ा सा इंतजार कर रहे हैं, कंफर्म कर रहे हैं। आणि याच दरम्यान सन्माननीय भरत शेठ बेलोसे या पंचक्रोशीतील एक सन्माननीय व्यक्ती आणि दर्यादिल असा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे। क्रिकेट असेल, बैलगाडी असेल, या खेळावरती त्यांनी हा नो आहे का पण दिला ना? तर मित्रांनो इथे नो दिलेला आहे। 77 धावा झालेल्या आहेत, 7 चेंडू आणि 17 धावांची गरज। आशिष कनोजिया खेळतोय 43 धावांवरती, 7 षटका त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि तत्पूर्वी सन्माननीय भरत शेठ बेलोसे यांचं इथे हार्दिक स्वागत असेल। आणि भरत सरांना विनंती आहे, सर आपण या आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या। तो चलिए दोस्तों, मैच में फिर से एक बार नया मोड़ आता हुआ। किसने सोचा होगा सर कि इस तरह से यह मैच होगा, मगर देखिए कुछ भी हो सकता है, यही खासियत इस मरतबा। जोरदार अपील लेग बिफोर द विकेट का, मगर ये फ्री हिट था, इस वजह से अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं। 1 रन जरूर यहाँ पे आता हुआ बाय के रूप में, लेग बाय के रूप में 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ अब फासला और कम होता हुआ सर 6 गेंदे और 16 रनों की जरूरत। 6 गेंदे 16 रन। कालच्या दिवसापासून आतापर्यंतची सर्वात जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। 94 धावांचा पाठलाग करत असताना न डगमगता रोहित नार्वेकर आणि आशिष कनोजिया काय खेळ केलाय, आणि कुणाला वाटलंही नसेल 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सध्याच्या घडीला धावा झाल्या आहेत त्या 78 धावा धावफलकावर लावल्यात देखील, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, ज्याची कामगिरी उंचावेल तो जिंकणार आहे, खालवेल तो पराभूत होणार आहे। अजूनही संधी दोन्ही बाजूला आहे, जरी 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल, आशिष कनोजिया जर पाहिलं 43 धावांवर बॅटिंग करतात जरूर, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर तेही आहेत, परंतु माझ्या मते की फॅक्टर असेल, जर का इकडे एखादी विकेट आली तर मात्र मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारा सर्वे संघ देखील येऊ शकतो, परंतु श्रीवर्धन संघ देखील किंचित पारडं जड श्रीवर्धनचा आतापर्यंत आहे या मॅच मध्ये, कारण फक्त 16 धावांची आवश्यकता है। जी हाँ, देखिए चंदू सर, विराट कोहली के पिताजी ने भी कहा था, विराट कोहली के पिताजी ने कहा था कि बेटा तू ऐसा कुछ काम कर
कि तेरे जैसा कोई कर नहीं पाए. सर पहा, या मॅच मध्ये आणखीन एक विक्रम झालाय. आतापर्यंत या डावामध्ये 20 सिक्सर आलेले आहेत. 9 सर्वे संघाच्या माध्यमातून आणि 11 श्रीवर्धन संघाच्या माध्यमातून. अजूनही एक ओव्हर बाकी आहे. इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, कोशिश के तरकश का वो तीर जिंदा रख. हार जाए जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से उसे पाने की उम्मीद जिंदा रख. हा जरूर सामन्याला ताबडतोब सुरुवात करायची आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ इथे दौडायचा नाहीये, कारण बराच उशीर झालाय. 4:30 वाजलेले आहेत जवळजवळ आणि अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चलिए दोस्तों, मैच के ऊपर कॉन्सेंट्रेट करेंगे. पूरी टूर्नामेंट में ये मैच नहीं देखा तो कुछ भी नहीं देखा. क्या कमाल का मैच हुआ है, ख्वाबों की तरह, सपनों की तरह ये मैच. अब देखिए बल्लेबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने के लिए इस तरह की फील्डिंग सजाने पे मजबूर हो गए अजीत मोहिते. किसी ने भी नहीं सोचा होगा, ना सर्वे टीम के 11 खिलाड़ियों ने, ना उनके फैन फॉलोअर्स ने, ना हमने सोचा था कि इस तरह की सिचुएशन आ सकती है. 6 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत. हालांकि अभी भी कुछ भी हो सकता है, क्योंकि 16 रन बहुत होते हैं अगर सही लंबाई और सही दिशा के साथ गेंदबाजी करेंगे, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित रखेंगे, तो यहाँ पे ये रन आसानी के साथ डिफेंड किए जा सकते हैं सर. क्योंकि 2-2 रन, 4-4 रन भी डिफेंड किए गए हैं और ये तो 16 रन है. यहाँ पे आत्मविश्वास की जीत होगी, यहाँ पे आपकी काबिलियत की जीत होगी, आपकी मेहनत की जीत होगी, आपकी हिम्मत की जीत होगी. मगर फुल टॉस गेंद, आशीष कनौजिया ने फिर से एक बार उसे स्वीप किया है और गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन. पाहुणे मोका हा गेला चौका. कासार खानावळचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेठ कासार यांचा सनसनीत चौका. और यहाँ पे देखिए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक. आशीष कनौजिया कांटा बनकर यहाँ पे सल रहे हैं और अपने टीम के लिए एक फरिश्ता बनकर उभरते हुए. क्या जबरदस्त पारी खेली है. एक हमेशा यादगार और याद रहने वाली पारी है, क्योंकि टीम उनकी संकट में थी. टीम के लिए संकट मोचक बनकर वो उभर के आए हैं. हमने तो ये मैच तकरीबन छोड़ा था, ऐसा लग रहा था कि ये मैच बहुत ही बड़े फासले से हारा जाएगा. इस तरह से ये मैच होगा सपने में भी नहीं किसी ने सोचा. मगर ये दो देखिए बड़े बल्लेबाज क्यों होते हैं, आशीष और चतुर. ये उन्होंने दिखाया और इस बीच लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. अंतिम ओवर लेके आए हैं गणेश माली के ऊपर. बहुत सारा दबाव है, मनोवैज्ञानिक दबाव से परे होना होगा. अपनी काबिलियत यहाँ पे दिखानी होगी. आपने जो मेहनत की है, आपने जो प्रैक्टिस की है, आपने जो अभ्यास किया है, आज उसका एग्जाम है. आज यहाँ पे आपका इम्तिहान है. यस, ये बहुत ही शानदार गेंद, कमाल की गेंद. इस तरह की अगर गेंदें करेंगे तो 16 रन कैसे आएंगे. नक्कीच एक एक चेंडू इकडनं महत्वाचा आहे. एक एक डॉट बॉल, एक एक फटका. मॅच रंगात आली आहे. जिंकणार कोण? श्रीवर्धन जिंकणार की सर्वे जिंकणार? जबरदस्त मैच. ना कद बड़ा होता है, ना पद बड़ा होता है, बड़ा तो वो होता है जो मुसीबत में एक दूसरे के लिए खड़ा होता है. आशीष कनौजिया तो खड़े हो चुके हैं, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और यहाँ पे रन आउट का ओहो, और ये रन आउट. बाप रे बाप, डोक्याला ताप. डीजे संधी साधनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संचित शेठ खोपकर यांची बळीची टाळी. मित्र हो, मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु कदाचित पहिल्यांदाच काशीद मध्ये आलेला हा आशिष कनौजिया सर्वांची मनं जिंकून घेतोय. 48 धावांची खेळी, 94 धावांचा पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली या पठ्याने.
जबरदस्त बैटिंग, हमारे पास इसके लिए शब्द भी नहीं है, क्योंकि आशीष ने सही मायनों में अपना एक जलवा दिखाया है। 48 रन उन्होंने जोड़े अपने टीम के लिए। 3 गेंदें और 10 रनों की जरूरत। इस बीच नए बल्लेबाज परेश, स्ट्राइक एंड पर परेश, नॉन स्ट्राइक एंड पर गौरव बोरकर और गेंदबाज गणेश माली की मैं तारीफ करने से बिल्कुल नहीं चूकूंगा, क्योंकि ये 3 गेंदें उन्होंने इस तरह से डाली है कि मैच को अब तक अपनी पाले में झुका के रखा है, क्योंकि 3 गेंदें और 10 रनों की और जरूरत, 2 बड़े स्ट्रोक चाहिए। मगर इस तरह की अगर गेंदबाजी करेंगे, जिस पहले 3 गेंदें उन्होंने बहुत ही बढ़िया तरीके से डाली। पहली गेंद पर चौका जरूर आया था, मगर दूसरी गेंद बिंदी और तीसरी गेंद परफेक्ट यॉर्कर थी और 1 रन ही उस गेंद के ऊपर मिला। और इसी वजह से अगर 1-2 गेंदें भी इस तरह की डालते हैं तो ये मैच आसानी के साथ जीता जा सकता है। मगर इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन यहां पे फिर से एक बार मिलेगा। रनों की संख्या में इजाफा होता हुआ 85 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए बचे हुए 3 गेंदों में 9 रनों की जरूरत। माना के अंधेरा बड़ा घना है, माना के अंधेरा बड़ा घना है, मगर दिया लगाना कहां मना है। यहां पे दिया लगाना होगा, मगर क्या बल्लेबाज यहां पे दिया लगाएंगे या गेंदबाज यहां पे बल्लेबाजों के होश उड़ाएंगे। टेंशन दोनों तरफ बराबर। वाह भाई वाह, कमाल की गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, मगर तेज तर्रार गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और विकेट कीपर चौकन्ने थे और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। माली की तो तारीफ यहाँ पे बनती है। वाह, गणेश ने देखिए बिल्कुल आत्मविश्वास नहीं खोया, बिल्कुल यहाँ पे किसी भी तरह से संयम नहीं खोया। अपने आप पर काबू रखने वाले ही असली खिलाड़ी होते हैं। अपने आप को कंट्रोल करना होगा और विपरीत परिस्थितियों का किस तरह से सामना किया जाता है, उसे किस तरह से हैंडल किया जाता है, ये यहाँ पे गणेश माली ने दिखाया है। कमाल की गेंदबाजी, इनफैक्ट सर देखिए सबसे अच्छी गेंदबाजी, क्योंकि पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 15 रन, तीसरे ओवर में 24 रन और चौथे ओवर में 27 रन, मगर ये किफायती और कंजूस ओवर। जी हाँ, ये खराब गेंद थी, हाफ ट्रैकर गेंद, उसे खेल दिया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। मॅच अजूनही ऑन आहे। जी श्रीवर्धनला देखील जाऊ शकते आणि सर्वेला देखील 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता। पैसा वसूल मॅच आणि या मॅच साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, दोन्ही टीमला समर्थन देऊयात। हा मॅच कोणी जिंकू देत, कुणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये। सर काय मॅच सुरू आहे। देखिए सर जी, मेरे पिताजी अक्सर एक बात कहते थे, बेटा हुनर तो सबके पास होता है, मगर किसी का छुप जाता है तो किसी का छप जाता है। अब यहाँ पे किसका हुनर छपेगा, किसका छिपेगा। फुल टॉस गेंद, मगर ये गेंद ओहो 4 रनों के लिए। जहां पे 6 रनों की जरूरत थी वहां पे 4 रन मिले। 5 रनों की जरूरत थी। चार रन जरूर मिले हैं। जीत के लिए 5 रनों की जरूरत थी। मैच यहां पे टाई हो चुका है और जीतने के लिए 94 रन जरूरी थे, कंपलसरी थे। अब यहां पे 93 रन हो चुके हैं और ये 4 रन मिलेंगे। अंपायर की तरफ से फिर से एक बार यहाँ पे इशारा आया है, अंपायर जी ने यहाँ पे कंफर्म किया है।
जर तिसऱ्या पंचांकडे जर दिसत असेल तर तो निर्णय येईल आणि जर तिकडे जर नाही दिसलं तर पंचांचा मूळचा निर्णय आहे तो कायम राहील, याची नोंद घ्या. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. चौकार खेळवला जातोय, परंतु ऐका, 94 धावांचा पाठलाग करायचा होता, 93 केल्यात. फक्त कंपल्सरी चेस या नियमाने श्रीवर्धन पराभूत झालाय. टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत या टीमसाठी. आशिष कणोजिया काय खेळलाय, 48 धावांची रनआउट जरूर झाला. जाता जाताना काशीदकरांची मन देखील जिंकून गेलेला आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त थरार, जबरदस्त क्रिकेट. आणि सर मैं सिर्फ यही कहूंगा कि मासूम सा चेहरा आशिष